आज काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। आमच्यासोबत नीलम हलमारे आहेत, काँग्रेसचे जिल्हा सचिव। दादा, काय सांगणार? आज आपण काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करत आहे आणि आपण नेहमी आपण नाना पटोले सोबत राहते होते आणि ते सावध संग्राममध्ये पण होते। तर काय नेमका काय झाला की आज आपण निर्णय घेतला की भाजपमध्ये जाण्याचा? आज मी कमीत कमी 19 ते 20 वर्षापासून एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नाना पटोलेंच्या सोबत मी नेहमी काम करत आलो आणि एक काम केलं, पण मला कुठलाही माझ्या लोकांचं तिथं काम होत नव्हते आणि कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत फक्त आश्वासनच भेटले। आणि जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांकडे फक्त एक मुळीच लक्ष देण्याचा विचार केला नाही। त्याच्यामुळे ही गळती लागलेली आहे आणि माझ्यासोबत 500 लोक आहेत। आणि जेव्हा मी 2.5 वर्षा पहिले जे जिल्हा परिषदचं इलेक्शन लढलो होतो, तेव्हा मी आदरणीय नानाभाऊ पटोलेजीची खूप वाट पाहिली। माझ्या इलेक्शनमध्ये ते साथ देऊ शकले नाही, तर मी कुठल्या गोष्टीवर त्यांच्यावर भरोसा करू शकतो की माझ्यासाठी आलेही नाही। पण आता मला खूप चांगलं वाटून राहिलं की मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आता काम करील आणि काँग्रेस पक्षात आपल्या लोकांचा आणि आपला कधी चांगला होऊ शकत नाही आणि आम्हाला आमच्या लोकांचं चांगलं करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीत आम्ही निर्णय घेतला पक्षप्रवेश करण्याचा। आणि आदरणीय विनोदभाऊ अग्रवालजी, लोकप्रिय आमदार गोंदिया विधानसभा यांच्या नेतृत्वात मी आज सगळ्या लोकांसोबत, माझ्या मित्रपरिवारासोबत आज इथे पक्षप्रवेश करून राहिलो। निश्चितपणे शेकडो कार्यकर्ता काँग्रेसचे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। याचा फायदा भाजपला होणार, तर याचा झटका पण काँग्रेसला बसणार आहे। साहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।